नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज मी तुम्हाला पेपर सीट जो नवोदयचा पेपर झालेला आहे त्याचे सेटचे उत्तरं सांगणार आहे. ज्यांना व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तुमचे मार्क जिल्ह्यावाईज टाकायचे आहेत. मुलगा आहे, मुलगी, शहरी आहे, ग्रामीण, त्याच्यानुसार मी तुम्हाला मार्क किती लागू शकते की नाही ते सांगणार आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. चौथा हा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. पाचवा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. सहाव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. सातव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. आठव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. नववा जो प्रश्न होता त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. दहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 11व्या नंबरचं याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 12व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढे पण मार्क पडणार आहेत, किती बरोबर आले ते सांगायचे आहेत मला. आणि आपल्या तालुक्याचं नाव, शहरी ग्रामीण ते पण सांगायचं, जिल्ह्याचं नाव सांगायचं, शहरी ग्रामीण सांगायचं, मुलगा आहे की मुलगी आहे तेवढं सांगायचं. त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगणार. कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचं नाव पण कॅटेगरी पण सांगायची. त्याच्यानुसार मी तुम्हाला मार्क नंबर लागेल की नाही नक्कीच सांगेल तुम्हाला. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 15व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 17व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 18व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 21व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 22वा हा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहत जा. आपण सर्व प्रश्न स्त्रिया परीक्षा असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, सर्वांचे व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळं आणि पाठ्यपुस्तकावर आधारित त्याचे पण प्रश्न उत्तर बनवत असतो. तर त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. 23व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 24व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 25 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 26 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 28व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 29व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 35 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 36 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 37 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. आणि 40 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. हे आकृत्या फार सोप्या होत्या, त्याचप्रमाणे गणिताचे पण उत्तर फार सोपे होते. असे गणिताच्या विभागामध्ये अंकगणिती परीक्षांमध्ये 41व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी.
43 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. अतिशय सोपे होते, हे गुणाकारच करायचं होतं. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 50 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 51 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. आणि 52 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 57 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. ए उत्तर होतं याचं. 58 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी होतं उत्तर याचं. त्याचप्रमाणे 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 66वा प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 67 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 71 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 75 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 76 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 78चं ए होतं. 79चं ए होतं. आणि 80 या प्रश्नाचं उत्तर होतं बी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जेवढे मार्क पडणार आहेत ते तुम्ही काय करायचे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. ठीक आहे. आणि तुमचा जिल्हा टाकायचा आहे, कॅटेगरी टाकायची आहे, मुलगा आहे की मुलगी टाकायची आहे, ग्रामीण आहे का शहरी टाकायचं आहे, एवढ्या गोष्टी टाकायच्या आहेत. ठीक आहे. त्या टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की सांगाल की तुमची शक्यता लागण्याची किती आहे. ठीक आहे. किती नंबर लागू शकतो की नाही ते मागच्या आपल्या अनुभवावरून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.